नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, हॉकी या खेळाचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? हॉकी या खेळाचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक पर्यावरण दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लेझर किरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही? पुढीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिवताप या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, युक्लिड हा खालीलपैकी कोण आहे? युक्लिड हा खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युक्लिड भूमितीतज्ञ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट हुक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय आहे? गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महामाया या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिवे घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, भीमा नदीवरचे उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भीमा नदीवरचे उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंत सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पठार आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, चोला हे महाराष्ट्रामधले औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चोला हे महाराष्ट्रामधले औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, ब्राह्मणवेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ब्राह्मणवेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, उन्हाळे ऊनवरे खेड आरवली ही महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उन्हाळे ऊनवरे खेड आरवली ही महाराष्ट्रामधील गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे? थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिंतामणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1988 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संत एकनाथ महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पैठण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाळा रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 701 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 काजू या फळाचे महाराष्ट्रामधील संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? काजू या फळाचे महाराष्ट्रामधील संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाबळेश्वर सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद गुजरात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशामध्ये पहिले कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये पहिले कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशामध्ये पहिले धूम्रपानमुक्त राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये पहिले धूम्रपानमुक्त राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडलेल्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1952 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण? भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बहिष्कृत भारत जनता समता ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? बहिष्कृत भारत जनता समता ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणाची वृत्तपत्रे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 तत्वबोधिनी सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तत्वबोधिनी सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हिंदू नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? हिंदू नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही घोषणा खालीलपैकी कोणाची आहे? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही घोषणा खालीलपैकी कोणाची घोषणा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कवी इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी चालवले? महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी चालवले? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धुन्याचा सोडा यांचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? धुन्याचा सोडा यांचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोडियम कार्बोनेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हिमोफिलिया हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? हिमोफिलिया हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आनुवंशिक रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो? खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्सुलिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वनस्पतीला संवेदना भावना असतात असा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? वनस्पतींना संवेदना भावना असतात असा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर जगदीशचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधील खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या उपयुक्त ठरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शंकुपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पांढरे फूल खालीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे? पांढरे फूल खालीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतामध्ये डायनामिक्स लिमिटेडचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारतामध्ये डायनामिक्स लिमिटेडचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतामध्ये 100% साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये 100% साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कर्नाटक या राज्यामधला प्रसिद्ध नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? कर्नाटक या राज्यामधला प्रसिद्ध नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यक्षगान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नटराज मंदिर भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नटराज हे भारतामध्ये प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मल्लिकार्जुन श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मल्लिकार्जुन श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शांतिवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 कैगा हा अणुविद्युत प्रकल्प भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणुविद्युत प्रकल्प भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तरी सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.